नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मकर राशीचे वर्ष 2025 चे वार्षिक राशी भविष्य कसे जाणार आहे येणारे नवीन वर्ष मकर राशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, प्रिय मकर, तुमच्या ज्योतिषशास्त्रीय चिन्हावर आधारित तुमचे वार्षिक कुंडली 2025 नुसार तुम्हाला वार्षिक कुंडली तपशिलावर एका सोप्या शब्दात समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमची वार्षिक कुंडली 2025 असे सूचित करते की हे वर्ष तुम्हाला तुमच्या जीवनाच्या विविध पैलूंमध्ये सरासरी परिणाम देणारे असणार आहे. तुमची कामे उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मनापासून प्रयत्न करावे लागतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बृहस्पती वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या 5व्या घरातून संक्रमण करेल. मे 2025 पासून गुरु तुमच्या 6व्या घरातून संक्रमण करेल. मे 2025 पासून गुरु तुमच्या 6व्या घरातून मार्गक्रमण करेल. ऑक्टोबर 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत गुरु तुमच्या 7व्या घरातून संक्रमण करेल आणि डिसेंबर 2000 पासून गुरु पुन्हा 6व्या भावात प्रवेश करेल. हे वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या जीवनाचा आनंदात स्फोट करेल. तुमच्या उत्पन्नाचा आलेख वरच्या दिशेने जाईल. हे वर्ष विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात गोडवा आणेल. तुम्हाला तुमच्या मुलांबाबत काही चांगली बातमी मिळू शकते. इच्छुक जोडप्यांना अपत्य प्राप्ती होऊ शकते. मुलांच्या आगमनाने या जोडप्यांना त्यांच्या आयुष्यात अपार आनंद मिळू शकतो. तुमच्या प्रेम प्रकरणात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. तुमचे नाते विवाहाशी जोडू शकते. तुम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकता. तुम्ही तुमची आळशी वृत्ती बाजूला ठेवाल आणि परिणामी तुम्ही तुमच्या कामे चपळाईने आणि उत्कृष्टपणे पूर्ण कराल. तुमच्या परदेश प्रवासाचे योग घडत आहेत. तुम्ही तुमचे कामाचे ठिकाण बदलू शकतात. या काळात तुमच्या धार्मिक कार्याकडे अधिक कल असेल. मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. ते त्यांच्या करिअरच्या प्रवासात उल्लेखनीय यश मिळवतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमचे तारे तुमचे प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण करण्यात तुमची मदत करतील आणि शेअर मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला नफा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. तुमच्या वैवाहिक जीवनात शुभ कार्य आयोजित होऊ शकतात. तुम्ही तुमच्या चुंबकीय व्यक्तिमत्वाने आणि आनंदी स्वभावाने इतरांचे मने सहज जिंकू शकतात. नियती तुमच्यासाठी सुवर्ण संधीचे दरवाजे उघडत आहे. त्यामुळे तुम्ही अनेक स्रोताद्वारे तुमचे पैसे उभारण्यास सक्षम असाल. हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळ आहे. तुम्हाला सर्व बाजूंनी यश मिळेल. या काळात तारे तुमच्या प्रत्येक पावलाला प्रोत्साहन देताना दिसतील आणि तुमचे नशीब तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देतील. मे 2025 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत गुरु 6व्या घरातून मार्गक्रमण करेल. त्यामुळे परिस्थिती काहीशी बदलू शकते. या कालावधीत तुम्हाला जीवनाच्या विविध पैलूंमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरदारांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. या व्यतिरिक्त तुम्हाला कामावर टोमणे मारावी लागू शकतात किंवा सहन करावी लागू शकतात. कामाच्या ठिकाणी तणाव आणि समस्या तुमच्यासाठी आव्हानात्मक वातावरण तयार करू शकतात. तुमच्या एखाद्याशी तीव्र वाद होऊ शकतो. शिवाय हा कालावधी तुम्हाला आर्थिक तोटा देईल. यावेळी तुमचे नशीब देखील तुमच्यापासून दूर जाईल. 2025च्या सुरुवातीस शनी तुमच्या 2ऱ्या घरातून मार्गक्रमण करेल आणि तुमचे जीवन आनंद आणि समृद्धीने भरलेले राहील. तुमच्या आर्थिक बाबतीत नियती तुम्हाला फायदेशीर परिणाम देईल. उत्पन्नात वाढ संभवते. तुमचे आरोग्य फुलून जाईल आणि पूर्वीच्या आजारापासून तुमची सुटका होईल. हा कालावधी तुमच्यासाठी भाग्यवान असेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाबाबत मोकळ्या मनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही सरकारी क्षेत्राशी निगडीत असाल तर तुम्हाला नक्कीच लक्षणीय आर्थिक लाभ मिळतील. मार्च 2025 रोजी शनी तुमच्या 3ऱ्या घरातून मार्गक्रमण करेल. या कालावधीत तुम्ही उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम असाल. तुमच्या मेहनतीचे फळं तुम्हाला मिळतील. मे 2025 पासून राहू तुमच्या 2ऱ्या भावातून आणि केतू तुमच्या 8व्या भावातून प्रवेश करेल. हे तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून विभक्त होण्यास प्रवृत्त करेल. तुम्हाला घरगुती सामंजस्याचा अभाव जाणवेल. तुम्ही गाडी चालवताना काही अपघाताला बळी पडू शकतात. तुम्ही तुमच्या परदेशातील व्यवहारातून चांगले पैसे कमावू शकतात, परंतु तुम्ही या व्यवहारावर जास्त लक्ष दिले पाहिजे. एकंदरीत हे वर्ष तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक शनिवारी हनुमानाजी समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालिसाचे पठण करण्याचा सल्ला वार्षिक राशी भविष्यानुसार आम्ही देत आहोत. आता आपण बघणार आहोत मकर राशीची वित्तीय कुंडली. मकर राशीच्या वार्षिक आर्थिक कुंडलीनुसार हे वर्ष
उत्कृष्ट आर्थिक परिणाम देईल. वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक आशीर्वाद तुमच्या वाटेला येतील आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे तुटलेले सुटलेले दिवस संपतील आणि पैसा तुमच्या आयुष्यात पावसासारखा पडेल. नियती तुम्हाला सुवर्ण संधी देईल. ज्यावेळी तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाल, तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने तुम्ही मोठे यश मिळवू शकाल. हे जाणून घेणे मनोरंजक आहे की आपण एकाधिक स्रोताद्वारे लक्षणीय उत्पन्न मिळवण्यास सक्षम असाल. व्यावसायिक लोकांना काही नवीन उपक्रमांमध्ये नशीब आजमावण्याची संधी मिळेल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि शहाणपणाने तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या सहजपणे सोडवू शकतात. तुम्हाला कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही, परंतु 2025च्या मध्यात काही आर्थिक चिंता तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमच्या अनावश्यक खर्चात मोठी उडी लागू शकते आणि तुमचे बजेट विस्कळीत होऊ शकते. तुम्हाला तुमच्या मौल्यवान पैसा फक्त तिथेच खर्च करण्याचा सल्ला दिला जातो, अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, तुमची बचत वाढवण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. काही मनाला भिडणाऱ्या योजनांमध्ये तुमचे पैसे गुंतवू नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. प्रामाणिकपणाने केलेले परिश्रम हाच यशाचा मार्ग आहे. मकर राशीच्या तरुणांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि त्यांनी पैसे कमवण्यासाठी शॉर्टकट टाळले पाहिजे. सट्टेबाजी, ऑनलाईन गेमिंग किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला आकर्षक परतावा मिळणार नाही. तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवली पाहिजे. व्यावसायिक भागीदारावर जास्त अवलंबून राहणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. म्हणून तुम्ही प्रत्येक आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा आणि तुमच्या व्यावसायिक क्रियाकलापांवर बारकाईने लक्ष ठेवा. हळूहळू 2025च्या अखेरीस तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत भाग्य तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमच्या खर्चाचे अंदाजपत्रक करणे ही चांगली कल्पना असेल. या काळात तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी मिळतील. यावर्षी तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करू शकतात. तुम्हाला तुमच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखालीच मालमत्तेशी संबंधित कामात पुढे जाण्याचा सल्ला दिला जातो. मालमत्तेशी संबंधित व्यवहारामध्ये तुम्हाला नक्कीच मोठा नफा मिळेल, परंतु मालमत्ता सौद्यांना अंतिम रूप देण्यासाठी तुम्हाला तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील. गुंतवणुकीसोबत तुमचा बॅकअप प्लॅन सांभाळावा लागेल. तुमच्या आर्थिक बाबतीतही कधीही घाईघाईने निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला तुमच्या आयुष्यात समस्या येऊ शकतात. मालमत्तेशी संबंधित वाद असल्यास निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. काळजी करण्याऐवजी तुमची बुद्धिमत्ता आणि नाविन्यपूर्ण रणनीती वापरून तुमच्या समस्यांवर उपाय शोधण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. प्रत्येक कामात विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल. जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही ते मर्यादित प्रमाणातच घेतले पाहिजे. मित्रांनो, रिअल इस्टेट, पेट्रोकेमिकल कंपन्या आणि रिफायनरी क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना हे वर्ष उत्कृष्ट परिणाम देईल. जसे जसे तुम्ही 2025च्या शेवटच्या महिन्याकडे जाल तसे तसे तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. तुमचे आर्थिक संकटाचे दिवस संपलेले असतील आणि तुमचे आर्थिक वाहन पुन्हा रुळावर येईल. परंतु कधीही तुम्हाला आर्थिक बाबतीत चमकण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. यावर्षी तुम्ही तुमच्या आयुष्यातील उच्च आणि नीच अशा दोन्ही टप्प्यांना सामोरे जाऊ शकतात. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत मकर राशीची आरोग्य कुंडली. मकर राशीचा आरोग्य वार्षिक कुंडली 2025 नुसार हे वर्ष संमिश्र आरोग्य परिणाम तुम्हाला देतील. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की वर्षाची सुरुवात चांगल्या आरोग्याने होते. तुम्हाला पूर्णपणे उत्साही आणि सक्रिय वाटेल. यावर्षी फिटनेस फ्रीक व्हाल आणि तुमचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही करत राहाल. तुमचे मजबूत शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुम्हाला तुमच्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यास अनुमती देतील. भविष्यात तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला निरोगी सवयींचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. हे वर्ष तुमच्यासाठी खूप व्यस्त असेल, त्यामुळे तुमचे आरोग्य राखणे आणि कामाचे व्यस्त वेळापत्रक हे तुमच्यासाठी यावर्षी मोठे आव्हान असणार आहे. शिवाय तुम्हाला तुमच्या नात्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्ही वैयक्तिक नातेसंबंधात नाखुश असाल तर तुमचा असंतोष तुमच्या आरोग्यालाही त्रास देऊ शकतो. तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला मायग्रेन, डोकेदुखी, BP इत्यादी समस्या असू शकतात. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि जास्त टेन्शन घेऊ नका, कारण टेन्शन घेतल्याने तुम्हाला तुमच्या समस्यांवर उपाय मिळणार नाही, पण तुमची तब्येत नक्कीच बिघडणार आहे. तुमची तणाव पातळी नियंत्रित करण्यासाठी पहिली पायरी म्हणजे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे. तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. तुमच्या आरोग्याच्या समस्यांबद्दलचे अज्ञान तुम्हाला खूप महागात पडेल. आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या आरोग्यास प्राधान्य दिल्यास ते मदत करेल.
तुमच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत सकाळ आणि संध्याकाळ चालणे, संतुलित आहार आणि स्वच्छता याचा समावेश करू शकतात. आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. धावणे, ताणणे यासारख्या दैनंदिन शारीरिक हालचाली करतात का? खेळामध्ये भाग घ्या आणि निरोगी अन्न खा. यावर्षी तुम्ही तुमच्या आरोग्यावर किरकोळ समस्यांकडे लक्ष द्या आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. वर्षाच्या मध्यभागी जसे जसे तुम्ही जवळ येत जाल तसे तसे तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल चांगले वाटेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात रस राहील. तुम्ही प्रत्येक कामात उत्कृष्ट परिणाम द्याल. तुमच्या मनात सकारात्मक विचार येतील. तुमच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा तुम्ही अनुभवाल. गर्भवती महिलांवर भाग्य विशेष आशीर्वाद देईल. तुम्हाला बालसुख मिळेल आणि परिणाम घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाने भरून जाईल. या कालावधीत आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. नेहमी आनंदी राहा आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. हिवाळ्याच्या बदलत्या ऋतूमध्ये मकर राशीतील ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी लागेल. ज्यांना आधीच दमा किंवा श्वासोच्छ्वासाचा त्रास आहे त्यांनी अगदी किरकोळ आरोग्य समस्यांकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. उत्कृष्ट आणि परिपूर्ण आरोग्य हे वर्ष तुमचे असू शकते, परंतु तुम्ही तुमच्या आधुनिक जीवनशैलीतून वेळ काढून तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. केवळ छोट्या छोट्या पावलांनीच तुम्ही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकता. महिलांनी त्यांच्या आरोग्यामध्ये चमकण्यासाठी वेळ द्यावा. महिलांनी समजून घेतले पाहिजे की त्या आपल्या कुटुंबाचा कणा आहेत. जर ते निरोगी राहिल्यात तर ते फक्त आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतील. म्हणूनच तुम्हाला इतर घरगुती कामांपेक्षा तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे लागेल. तुमच्या जोडीदाराला तुमच्या आरोग्याच्या प्रवासाचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही असे करण्यास प्रवृत्त करा. आपण आरोग्याला प्राधान्य दिल्यास आपण आपल्या आरोग्यामध्ये उत्कृष्ट परिणाम प्राप्त करू शकतो. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत मकर राशीची वार्षिक करिअर कुंडली. मकर राशीच्या वार्षिक करिअर राशी भविष्य 2025 नुसार तुमचे करिअर अनेक चांगल्या संधींनी समृद्ध होईल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चमकण्यासाठी प्रामाणिकपणाने आणि समर्पणाने कठोर परिश्रम केल्यास ते मदत करेल. तुमच्या करिअरच्या प्रवासातील अत्यंत कठीण प्रसंगांनाही तुम्ही धैर्य आणि आत्मविश्वासाच्या मदतीने हाताळू शकता. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर उत्कृष्ट कामाची कबुली देतील. तुमच्या उत्कृष्ट कामगिरीने तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि समाजात तुमची ओळख निर्माण करू शकाल. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की वर्षाचे सुरुवातीचे महिने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चमक दाखवण्यास मदत करतील. नियती तुम्हाला करिअरच्या अनेक संधी देतील. तुम्ही या संधीचे योग्य वापर करण्यात यशस्वी व्हाल. यावर्षी तुम्हाला सर्वोत्तम कर्मचारी पुरस्कार मिळू शकतो. तुमच्या पदोन्नतीसह तुमचे उत्पन्न लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. वाढीव उत्पन्नासह आपण आपल्या भविष्याच्या चांगल्यासाठी चांगले निर्णय घेऊ शकतात. खाजगी नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्यांनी यावर्षी आपली सध्याची नोकरी सोडून चांगल्या दृष्टिकोनासाठी नवीन नोकरी जॉईन केली आहे. या बदलामुळे तुम्हाला एक उत्कृष्ट परिणाम मिळेल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या करिअरला चालना देण्यासाठी तुम्हाला साथ देतील. परंतु मे 2025 नंतर गोष्टी उलटू शकतात आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काहीतरी समस्या जाणवू शकतात. काहीतरी समस्यांना सामोरे तुम्हाला जावे लागेल. ते तुम्हाला निराश करण्यासाठी अनेक योजना बनवू शकतात, परंतु तुम्ही प्रत्येक स्थितीच्या शहाणपणाने आणि बुद्धीने हाताळली पाहिजे. तुम्हाला कार्यालयीन राजकारणापासून दूर राहण्याची आणि तुमच्या करिअरकडे उन्नतीकडे अविभाज्यपणे लक्ष देण्याची सूचना ज्योतिषशास्त्र करत आहे. हे वर्ष वैद्यकीय, कायदा आणि अध्यापनाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदेशीर परिणाम देईल. तुम्हाला छोट्या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. अशा प्रकारे आपण आपली कौशल्य पॉलिश करू शकतात. तुमचे तारे तुमच्या प्रयत्नांना साथ देतील. जर तुम्ही खेळात आणि किंवा कोणत्याही शारीरिक हालचालींमध्ये तुमचे करिअर बनवण्याची शक्यता आहे. क्रीडा क्षेत्रात तुम्ही उल्लेखनीय कामगिरी करू शकतात. वर्षाच्या मध्यात राहू दुसऱ्या भावातून आणि केतू तुमच्या राशीच्या 8व्या घरातून प्रवेश करेल. अनपेक्षित आर्थिक लाभ तुमच्या वाट्याला येऊ शकतात आणि तुमच्या आर्थिक स्थितीला आधार देऊ शकतात. तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकतात. परदेशात शिक्षण आणि नोकरी करणाऱ्या इच्छुक असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. संशोधन कार्यात काम करणाऱ्या लोकांना हे वर्ष सकारात्मक परिणाम देतील. इच्छित नोकरी शोधण्यासाठी तुम्हाला काही दूरच्या ठिकाणी जावे लागेल. तुमच्या कठोर बोलण्यामुळे तुम्ही आणि तुमच्या व्यावसायिक भागीदारांमध्ये काही दुरावा निर्माण होऊ शकतो. म्हणून तुम्हाला तुमच्या व्यवसायातील भागीदार, वरिष्ठ आणि कामाच्या ठिकाणी अधीनस्थाशी संवाद साधताना बोलणे आणि राग यावर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तुमचे व्यावसायिक संबंध टिकवण्यासाठी तुम्ही विचारपूर्वक बोलले पाहिजे. तुमचा अत्याधिक राग आणि अभिमान तुमच्या भागीदारीत बिघाड करू शकतो आणि परिणामी तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे गंभीर
आर्थिक निर्णय घेताना शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की जर तुम्ही शांत चित्ताने पुढे गेलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यात आणखी काही साध्य करू शकतात. यावर्षी तुमच्या उत्पन्नाचा आलेख वरच्या दिशेने आहे. तुम्ही चांगली आरोग्य विमा योजना घेऊ शकतात किंवा एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडात किंवा योजनेत गुंतवणूक करू शकतात. यावर्षी पैसे कमवण्याच्या भरपूर संधी तुम्हाला मिळतील. आता आपण बघणार आहोत मकर राशीची प्रेम कुंडली 2025. प्रेम ही एक पवित्र भावना आहे आणि माणसे नेहमीच प्रेमाची आस बाळगतात. मकर राशीचा वार्षिक प्रेम राशी भविष्य 2025 नुसार हे वर्ष आकर्षक असेल. तुमच्या प्रेमी जीवनात आनंदाचा वर्षाव होईल. विवाहित जोडप्यांना सर्वत्र रोमॅन्टिक वातावरण वाटू शकते. प्रेमाने नाते हे सूर्यप्रकाश आणि सावलीसारखे असते, त्यामुळे प्रत्येक ऋतूत एकमेकांना साथ देणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुमच्यातील संवादातील दरी भरून काढण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. यावर्षी तुम्ही तुमचे नाते सुधारण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमचे यश आणि अपयश तुमच्या जोडीदारासोबत शेअर कराल आणि एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न कराल. तुमचे तारे तुमच्या नात्यामध्ये खूप प्रेम आणि गोडवा वाढवतील. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. जर आपण लव्ह बर्ड्स बद्दल बोललो तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्यांचे लव्ह लाईफ मजा आणि मनोरंजनाने भरलेले असेल. खरे प्रेम शोधण्याचा तुमचा शोध यावर्षी पूर्ण होईल. यावर्षी तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा जीवनसाथी मिळू शकेल. तुम्ही प्रेमात मग्न व्हाल. तुमच्या जीवनात भरभराट होण्यासाठी हा कालावधी तुम्हाला योग्य परिस्थितीत मदत करेल. प्रेमाच्या सकारात्मक भावनासह तुम्हाला तुमचे जीवन अधिक सुंदर वाटेल आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण पूर्णतः जगण्याची इच्छा असेल. हा कालावधी तुमच्या जीवनात बरेच सकारात्मक बदल घडवून आणेल आणि परिणामी तुम्हाला नातेसंबंधाचे महत्त्व समजण्यास सुरुवात होईल. यावर्षी तुम्ही बहुतेक वेळा प्रेमाचा आनंद हरवून जाल. तुमच्या जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे तुमच्या हिताचे असेल, कारण ही प्रेमळ वेळ कधी बदलेल कोणालाच माहीत नाही. मित्रांनो, 2025 मधला काळ तुमच्या प्रेम प्रवासात अनेक आव्हाने आणू शकतो. तुमची नाते समजून घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वेळी तुमच्या हट्टीपणाचा मन वळवणं गरजेचं नाही. जर तुम्हाला तुमच्या प्रेमी जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला आदर, विश्वास, संयम आणि उत्कटतेच्या भावनांनी तुमचे नातेसंबंध वाढवावे लागतील. अचानक तुमच्या कौटुंबिक नात्यात काही दुरावा निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक सदस्यांमधील वादामुळे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या खराब आरोग्यामुळे तुमच्या कुटुंबाची शांतता भंग पावेल. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणांसाठी हा कालावधी कोणालाही अनुकूल परिणाम देणार नाही. हा काळही त्यांना निराश करेल. आजच्या स्पर्धात्मक युगात तुम्ही तुमचे करिअर पॉलिश करण्यात खूप व्यस्त व्हाल. त्यामुळे तुमच्यासाठी एकत्र गुणवत्तापूर्ण वेळ घालवणे कठीण होईल, परंतु तुम्हाला तुमच्या एकत्रतेचा आनंद घेण्याचा सल्ला दिला जातो, अन्यथा तुमच्या नात्यात मोठे अंतर निर्माण होऊ शकते. अंदाजानुसार तुमच्या प्रेमसंबंधात काही कटुता वाढू शकते. तुम्हाला तुमचा अहंकार आणि राग बाजूला ठेवावा लागेल. आव्हानात्मक परिस्थितीत तुमच्या जोडीदाराला नेहमी साथ द्या. हे सांगणे उत्साहवर्धक आहे की 2025चे शेवटचे महिने तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतील. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी रोमॅन्टिक पाठलागात सहभागी होऊ शकतात. दोन्ही बाजू समान रीतीने तुम्हाला चांगल्या वाटतील, त्यामुळे एकतर्फी प्रेम असल्याची काळजी करू नका. तुमच्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला प्रेमच मिळेल हे निश्चित आहे. हा काळ विवाहित जोडप्यांना आनंद त्यांच्या जीवनात वाढवू शकतो. जर तुम्ही मूल होण्याचा प्रयत्न करत असाल तर यावर्षी तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. लहान मुलांचे रडणे तुमच्या घरात गुंजू शकते. एकूणच 2025 तुमच्या आयुष्यात खूप प्रेम, रोमांस आणि आनंद आणि समाधान घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, हे होते मकर राशीचे 2025 या नवीन वर्षाचे वार्षिक राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.